तर आता बघा दुपारचे 1 वाजल्यात आणि सकाळपासून काय हिडव नाही. रात्री आम्ही बाहेर गेलतो थोडंसं, यायला पण उशीर झाला. मग परत दुर्गा झोपली. दुर्गा मी घरीच होतो. परत राधू पप्पा संगतांच्या मसाला टाकाय गेले तसे देवाच्या पाया पडून आले आहे का नाही राधू. आणि ह्यांना ठेवून मी बाहेर गेलते थोडं सामान आणायला. मला गळ्यातलंच नव्हतं, मग मी गळ्यातलं पण आणलं बघा. तर तुम्हाला दाखवते गळ्यातलं कसलं आहे. आणि राधूला पण थोडं सामान आणलंय. टिकल्याचं पॉकेट ते दाखव राधा. काय नाही, आपलं थोडंसं टिकल्याचं पॉकेट, चिंदरची बाटली ही. आणि गळ्यातलं मला ते आवडलं, पण लय महाग म्हणत होते. पैसे लय म्हणत होते, त्याचं मी कॅन्सल केलं, घ्यायचं नाही. कानातलं पण आहे, अजून काय काय आहे ते दाखवते. दाखव राधा. आणि ही माझ्यासाठी टिकली आहे, माझ्यासाठी राधूसाठी टिकल्याचं पॉकेट. कधी कधी मी पण लावत असते बघा त्यातलं. आता तुला तुझं वेगळंच खरं तर मी फक्त गळ्यातलं आणायसाठीच गेलते बघा. आणि ही मम्मीच आहे. नाही, कुणी पण लावतं दोघीपैकी. नाही तू नाही लावणार आहे, कुठं लय मोठे आहे खरं ना. ते राधूला गळ्यातलं आणलंय बघा तसलं मोत्यांचं. ते गॅदरिंगला पाहिजे होतं पण नाही मम्मीला. आणि ही काय कानातलं मम्मीसाठी. कानातले भरपूर होते बरं का माझ्याकडे, डब्बी भरली गच्च. पण काय ते सगळं स्क्रू पडून गेला त्याचा. आणि ते साडीवर कुठलं मॅचिंगच होत नव्हतं. दाखव की ते कानात. मग ते पण आणलं. भारी वाटलं बघा मला. आता संक्रांतीसाठी उपयोगाला येईल म्हणून हे कानातलं घेतलं साडीवरती घालायला. आणि ही मम्मीसाठी माझ्यासाठी. मला नाही आवडत, हे राधूसाठीच आणलंय. खरं त्या दिवशी पाहिजे होतं काष्टा साडीवरती, पण आता असू द्या, आणून ठेवलंय. परत लागतच बघा सामान भरपूर. आणि ही का लिप बाम. दुर्गासाठी काहीतरी छोट छोट छोट. डोळ्यात गेलं काय? दुर्गासाठी छोट छोटं गोट छोट आणलं. गोट लंडनीत. आणि ही मम्मीसाठी आहे सिंदूर. ही बघा लय दिवस झाला सिंदूर पण नव्हता, टिकल्याचं पॉकेट पण नव्हतं. खरं मला डब्बी घ्यायची होती, पण डब्बीच विसरली मेन म्हणजे बघा. पाकिटच घेऊन आले. माझ्यासाठी राधूसाठी गळ्यातलं आणलंय. गॅदरिंगच्या टायमाला काय सुद्धा नव्हतं बघा पाहिजे त्या टायमाला. असं मस्त असं गळ्यातलं आणलं. काष्टा साडी घातल्यावर लागतं. आणि मम्मीसाठी अजून एक मोठं आणायचं, पण लय गडबड होती. मुलं ट्युशनवर नेऊन थांबले होते घरी. खाली बस खाली बस की जरा. मम्मीसाठी आहे मंगळसूत्र. उलट दाखवलं का? अगं तू लय वर जाते, खाली बस की तू. वर कुठं चालली? ही मम्मीसाठी मंगळसूत्र बघा कसलं छान आहे. मला आवडलं बरं का. हलवू नको कॅमेरा. किती छान. हे गळ्यातलं नाजूक असं ड्रेसवरती पण मॅचिंग होतंय. हे किती सोन्याचं असल्यासारखं वाटतंय का नाही? कधी भेटायचं मला सोन्याचं गळ्यातलं असलं. हे राधू कधी भेटायचं. छोट होतं, मोठं पण घंट्याला होता मोठा बघा. पण असू द्या, परत करता येईल कधी. बसली त्याच्यामुळे दुर्गा बसायला लागली. दुर्गाने अवतार कसला केलाय. टिकली का लावलेली काढली तिनं भांग बिस्कटला पाडलेला. तिच्या हातात काय पडून देऊ नको बर का. एक वस्तू पण राहणार नाही. आता बघा मी ठेवणार आहे. उडशाला 300 रुपये गेलात कोण म्हणेन का. ते कानातलं गळ्यातलं आणि माझं एक गळ्यातलं तर जरा. बघा मी आता ठेवते तुम्हाला अजून एकदा दाखवते. चंद्रकोल मी ठेवते. एक वस्तू झाली. ही दुसरी वस्तू आम्ही आज मस्त बनवणार आहे. दुसरी वस्तू. आज काय एवढं काम नाहीये त्याच्यामुळे. मम्मीची तिसरी वस्तू. दुर्गाचा गोट. अजून एक वस्तू. चौथी दुर्गा गोट. हे कानातलं ना त्या बांगड्यांवरती मॅचिंग होतं बघा. मध्ये मी बांगड्या आणलेल्या तुम्हाला दाखवलं होतं. आणि अजून एक 6वी वस्तू. ही 6वी वस्तू. आणि ही 6वी. ही 7वी वस्तू. 8वी वस्तू. दाखव ग. असं गळ्यातलं मी कधीच आणलं नव्हतं. असं नाही का असं साधं सिंपल वापरायला. पण ते फक्त काळ्या मनाचं आणत होते. हे वेगळंच आहे बघा असं. आणि ही 8वी. ही 9वी वस्तू आहे. ही 9वी दुर्गाची. आत्याने व्हिडिओ टाकला 9वी. आणि ही 10वी वस्तू. आम्ही 10 वस्तू आणल्यात बघा. तर कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा. एवढी पिशवी निम्मीच भेटली. निम्मी पण नाही. मी पण नाही का. तुझ्या काय बाबू
ती पॅन्ट घातली छोटी, मोठी पॅन्ट घालाय नको म्हणते. दुर्गा आता लय आगाव झाली बघा. तिच्याच मनाने कपडे घालते, मम्मीच्या मनाने घालत नाही, दीदीच्या मनाने नाही. तिचं कपडे घालते पण आणि खराब झाल्या काढते पण. रात्रंदिवस कपडे बदलत बसते. आई मोकळीच आहे राहायला, हाय का नाही? जातेच की, हे माझे जातेच की, हे माझी डबरी हाय का? काय हसायचे कारण आहे का? गरज आहे का हसायची? काय दात पडकी दात पडकी कोण आहे तर माझ्यापासून लय अड्यावणे करते बघा. असे लाडत आले ना पर मला ती खाली लोळवती केसाला धरून, एवढी अड्यावणे करते. कशाला दाखव म्हणजे टिकली घ्यायची, एका टिकली तिचं भागत नाही, सगळ्या टिकल्या काढते. इथं एक लावते, इथं एक लावते, इथं लावते, डोळ्याला लावते, नाकाला लावते, हाताला लावते. देऊ नको, मी देते, मी ठेवते, करते आणि सगळं जिकडं तिकडं करते. तिच्या बांगड्या दे तिला, तिच्या बांगड्या दे. एक हातातलं कड काढून ठेवलंय, ते हाताने काढाय पण लागली. आणि माझे केस तर बघा ना किती पातळ झालं. तर सगळे केस माझे गेले. एवढे आता आहेत का, एवढे केस गळाले. एवढे दाट केस होते ना, मी तर सारखे हे बघते केसांना डोकं विचारताना सारखा विचार करते. मागच्या रील बघितलं रात्री तर कसली मोठी वेणी येत होते, जाडचे जाड आणि दाट पण होते किती ना. आता ते केस बघितले की रडा येतात. ते तेल लावलं पण ते काय मला केसाला काय सूटच व्हाय ना ते तेल, त्याच्यामुळे बंद केला. 2-3 वेळा लावलं होतं, त्यानेच माझी केस सारे गेली. म्हणलं होतं जरा हे होईल, ज्याला त्याला सूट होतं, कोणाला होतं कोणाला नाही. बघा केस आता ओललीत म्हणून थोड्या मोकळे सोडल्या. तर हा एवढे गळाले आपण कसं व्हायचं माझं काय माहिती. गळायच्या आल्यात कमी पण ते पातळ झालं. ठेव बाहेर राहू दे, वाळू दे थोड्या वेळ, परत वेणे घालता येईल. बनवायच्या का रील्स बनवायच्या का? नको राहू दे, नको. माहिती आहे सगळ्यांना गळून गेल्या तशी पण केस सारे, आहे का नाही? किती दाट होते आधी माझी केस घरात. आणि आम्ही गावाकडे होतो ना तर एवढे जाड वेणी येत होती. तिकडल्या घरी होतं तेव्हा पण भरपूर होते. आत्ता ह्या 2 महिन्यात माझे केस सारे गळून गेले, तरी सारखी वेणी घालते मी. पण काय नाही, कशाने गळाले काय माहिती. आणि जास्त करून कारण बघा, माझं डोकं दुखलं की केस मनानेच गळत. काही एक प्रॉब्लेम आहे माहिती नाही, तुम्हाला हसायला आहे पण डोकं दुखलं ना माझे केस गळायला चालू झाले म्हणून समजा. रात्री पण डोकं लय गळत होते, सकाळी लय मोठे केस निघाले. डोकं दुखत होतं म्हणजे काय म्हणले मी? डोकं गळत होत खरं खरं सांग. खरं ऐकू आले ते सांगते. केस गळत होते, केस डोकं गळत नाही ग, खरं काय? तुम्ही कमेंट मध्ये सांगा मम्मी काय म्हणले. माझ्या नाही लक्षात, डोकं दुखत होतं म्हणलं का ग? डोकं गळत होत, असं डोकं गळत का? खरं काय? खरं काय माहित काय म्हणते, मलाच कळलं नाही काय म्हणते. झालं का खेळून व? नाही जा तोंड धुजा, अभ्यास करायचा आता. हे बचत नाही वे, दीदीला सांग घालायला. हे काढा, ह्याचा जो गोटे कुठं हरवला, हे काढा. आता नाही घालायचं, हे शूटिंग करताना घालायचं, कुठं जाताना. हे आहे एक, ते कडं घाला आता हातात. आणि राधूची पण केस धुतात. ह्यांना आज मी तिघाला पण निवांत आंघोळ्या घातल्या स्वयंपाकी झाल्यानंतर. ओमला, दुर्गाला, राधूला मस्त अशी शॅम्पूने केस धुतल्यात. आता राधूची माझ्या केस वाढवायची, आता नाही कापायची. केस असल्याशिवाय काय नाही. आपण म्हणतो केस जरा कमी केला तब्येत होईल, केस असल्यावर जास्त तब्येत होत नाही इतकं लहानपणापासून. पण काय नाही, सगळं ट्राय करून बघितलं, हे आमचं सुधरतच नाही. त्याच्यामुळे आता केस काय कापायचे ना, केस ह्याला छान दिसतात. अगोदर आतापर्यंत एवढी झाली असती, एवढी पण नाही तेवढी झाली असती, तर एवढी शिकलेली असती. नाही लय वाढले असते राधूची केस, किती ह्याच्यापेक्षा मोठी होती तेव्हा कापली होती. एवढी होती नाही तेवढी होती, एवढी असं कसलं असं. आता वाढली की चांगली. माझी छोट दे इकडे ठेवा आपण, संध्याकाळी बाहेर जाताना घालून. हा माझ्याकडे ठेवणार दीदी. आणि पोरांना घेऊन मी 4-5 वाजता बाहेर पण जाणार आहे बघा. तिथं पण पप्पाला सांगून ह्यांनी म्हणलं जाताना मला सांगायचं आधी, म्हणजे ह्यांनी अधून मधून घरी येतात ना, यायचं असलं भुके लागलं काय काम असलं खवळत नाही तर, कारण की माझ्यात बॅलन्स नाही, फोन नाही लागला चिडतात. म्हणून मला म्हणलं जायच्या आधी मला फक्त एक फोन करायचा, किती वेळा बाहेर गेलो नाही चला, तिथं वायफाय वरती व्हॉट्सअप चलतंय. 2-3 तास लागते. एवढं कशाला केस चालतात.
मी माझ्या डोक्याला केस आहे का नाही ते मलाच कळत नाही. मला ते केसाचं वजन थोडं पण लागत नाही केसाचं. आधी राव माझ्या केसांना हात लावलं तरी मला चिडचिड व्हायची. ती वजन पण व्हायचं पाठीला केसाचं आणि हे अंगावर यायलायचे. आणि आता केस गळाली म्हणून रडाय येतंय मला केस बघून. काय कसं काय झालं काय माहित. अशी मुळातनच केस येत होती मध्ये मध्ये बघा. मुळातनच उपटून यायची. हात असं सहज अशी ओढली ना आज्यात तर एवढे एवढे येत होते हातात. काय झालं काय माहिती मागच्या महिन्यात. खाली उतर. पण आता आल्यात गळायची कमी. पण काय आता टकलं व्हायची वेळ. चला आजचा व्हिडिओ एवढाच. दुसरं तर काय नाही घरात. 10 मिनिटाचा बनला. कर बाय बाय. बाय बाय बाय. पुढचा व्हिडिओ राहतो पण संध्याकाळ. पोरगी